नमस्कार, प्राजक्ताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी एकदम चविष्ट असा उपमा। त्यासाठी काय काय घेतलं ते बघूया। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा व्यवस्थित मी गाळून घेतलेला आहे। इथे मी भिजवलेले वाटाणे होते माझ्याकडे, थोडेसे ते घेतले आहेत। कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे, कांदा बारीक कट केलेला आहे आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उपमा बनवण्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। मोहरी टाकून घेऊ, टाकून घेऊ, पत्ता, हिरवी मिरची, तेलामध्ये हे छान सगळं परतून घेऊ। टणे टाकून घेऊ, हळद टाकून घेऊ, लाल तिखट, यामध्ये छान मिक्स करून घेऊ। मी इथे रवा आपल्या कांद्यामध्ये छान इथे असा मिक्स करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे। बघा, मी इथे छान असा रवा भाजून घेतलेला आहे। याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून आपण गरम पाणी घालून घेऊ। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडंच टाकायचं आहे। मी साईडला गरम पाणी करून घेतलं होतं। असं थोडं थोडं पाणी घालून आधी आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आणि आता याला झाकण ठेवून आपण थोडा वेळ वाफवून घेऊ। आपला गरमागरम असा उपमा इथे रेडी आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा। आणि आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना टिफिनमध्ये जरी दिला तरी अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। अगदी मऊसूत असा उपमा आपला रेडी आहे। यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊ। एकदा हे छान असं मिक्स करून घेऊ। पूर्ण इथे रेडी आहे। हा गरमागरम आपण सर्व करून घेऊ। आपला गरमागरम असा उपमा इथे रेडी आहे। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कसा झालाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नव्या रेसिपीजमध्ये। धन्यवाद।